थेट आपण जाऊया ठाण्यात, कारण तिथेही मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे मासुंदा तलाव आता ओसंडून वाहू लागलाय। तलावाचं पाणी आता थेट रस्त्यांवर आलंय। रस्त्याच्या कडेला 1.5 फुटापेक्षा जास्त पाणी साचलंय आणि यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तर या संपूर्ण परिस्थितीचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। पण पाहतोय मासुंदा तलावाचं पाणी आता रस्त्यावर आलेलं आहे। नागरिकांचे यामुळे हाल होत आहेत। जवळपास गुडघाभर पाणी आता रस्त्यावर आलेलं आहे। तिथल्या वाहन चालकांना आणि तिथून जी लोक चालतायत तिथल्या पादचाऱ्यांनाही याचा त्रास होतोय। मासुंदा तलावाचं पाणी आता थेट रस्त्यावर आलेलं आहे। यामुळे वाहन चालकांचेही प्रचंड प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय। अशा वेळेला हे पाणी गाड्यांमध्ये शिरतं आणि गाड्याही खराब होण्याची चिन्ह असतात। मासुंदा तलावाचं पाणी आता ठाण्यात रस्त्यावर आलेलं आहे। त्यामुळे तिथल्या ठाणे शहरामध्ये आज सकाळपासून पावसाने ठाणेकरांना झोडपून काढलेलं आपण बघू शकतो की ठाण्याचा जो काही तलावपाळी परिसर आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं पाणी साचलेलं आहे। खास करून हा जो काही तलावपाळी परिसर आहे हा तलावपाळीतलं जे काही पाणी आहे हे आता बाहेर आलेलं आहे। या ठिकाणी जे काही पाणी आलेलं आहे त्यामधनं जे काही नागरिक आहेत किंवा मग जे काही ठाणेकर आहेत ते या ठिकाणावरून रस्ता काढण्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी दावा करण्यात येतो की नालेसफाई करण्यात आलेली आहे। ठाण्यातला जो काही मासुंदा जो काही तलाव आहे मासुंदा तलावात देखील यंदा पाणी साचल्यामुळे याचा फटका हा ठाणेकरांना बसलेला आहे। जे काही ठाणेकर आहेत ते 1.5 ते 2 फूट अशा अंतराचा जे काही अंतर आहे या अंतरातनं हे ठाणेकर आपली वाट काढतायत। विशेष म्हणजे ठाणेकरांना वाट काढावी लागत असताना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जो काही दावा करण्यात आलेला आहे नालेसफाईचा हा कुठेतरी फोल ठरलेला आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।